सावंत बंधू परिवार सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. बाळा मेस्त्री यांचे देखावा चलचित्र अहिल्या उद्दाम. अहिल्या एक अलौकिक सौंदर्यवती, गौतम ऋषींची धर्मपत्नी, सदाचारी, पतिव्रता. तिच्या सौंदर्याची कीर्ती तिन्ही लोकात पसरली होती. साक्षात देवराज इंद्र अहिल्याच्या सुंदर रूपावर मोहित झाले आणि पतिव्रता अहिल्याला वश करण्यासाठी इंद्राने कपटाचा प्रयोग केला. गौतम ऋषीचे मायावी रूप घेऊन अहिल्याला भ्रष्ट केलं. ही गोष्ट जेव्हा गौतम ऋषींना कळली तेव्हा ते भयंकर संतापले. अहिल्या, तू भ्रष्ट झाली आहेस. तू पतिव्रतेच्या मर्यादाचा उल्लंघन करून खोर पाप केला आहेस. हा माझ्या पतित्वाचा अपमान आहे. मी तुला शाप देतो की स्वामी थांबा. माझ्याकडून अजाणतेपणी हे पाप झाले. त्या कपटी इंद्राने तुमचं रूप घेतलं आणि माझे डोळे फसले. मी फसवले गेले स्वामी. मला क्षमा करा स्वामी, मला क्षमा करा. तुझे डोळे फसले, पण तुझं शरीर, मन, बुद्धी, तुझ्या अंतरात्म्याला काय झालं होतं? अहिल्या, तू भ्रष्ट झालीस म्हणून मी तुला शाप देत नाहीये, तर माझ्या सहवासात राहून सुद्धा आपला पती आणि परपुरुष याच्यातील फरक तुला जाणवला नाही. तू तुझ्या साऱ्या संवेदना एखाद्या शिळेसारख्या निर्जीव झाल्या होत्या, संवेदना शून्य झाल्या होत्या. म्हणून मी तुला शाप देतो की या क्षणी तू शिळा होशील. आपण माझे परमेश्वर आहात. आपण दिलेल्या शापाचा आपली आज्ञा समजून मी स्वीकार करते. पण स्वामी, मला शिळा होण्याचं दुःख नाही. दुःख आहे ते आपल्या वियोगाचं. पुनरपी आपली सेवा करण्याचं सद्भाग्य मला मिळावं म्हणून मी आपल्याकडे उशाप मागतेय. मला उशाप द्या प्रभू, मला उशाप द्या. अहिल्या, रागाच्या भरात तुला शाप देऊन मी भयंकर चूक केली आहे. आता माझे शब्द मला परत घेता येणार नाही. पण मी तुला शाप देतो की त्रेता युगात भगवान विष्णू श्रीराम होऊन अवतार घेतील, तेव्हा त्यांच्या पवित्र पदस्पर्शानं तुझा उद्धार होईल. तू शापमुक्त होशील. भगवान विष्णू, श्रीराम, 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 श्रीराम. तपश्चर्या सुरूच राहिली आणि अखेर ती घटिका येऊन ठेवली. श्रीराम लक्ष्मणा समवेत तिथून जात असताना एकाएकी श्रीराम श्रीराम या नाम जपाचा सुमधुर नाद कानावर येऊ लागला. आश्चर्यचकित होऊन लक्ष्मणाने विचारलं, हे बंधू, तुम्हाला श्रीराम श्रीराम अशी नादधून ऐकू येते का, की मलाच तसा भास होतोय? नाही लक्ष्मणा, हा भास नाही. महासती अहिल्या इथे शिळा रूपात आपली वाट पाहत आहे, तपश्चर्या करीत आहे, आपल्या मुक्तीची, उद्धाराची प्रतीक्षा करत आहे. हा त्यांचाच आवाज आहे. लक्ष्मणा, पहा, मी या शिळेला पदस्पर्श करून महासती महापतिव्रता अहिल्याला कलंकातून, शापबंधनातून मुक्त करत आहे, तिचा उद्धार करत आहे. श्रीराम पुढे झाले. आपल्या पवित्र चरणांचा स्पर्श त्याने त्या शिळेला केला. आणि चमत्कार
विजांचा कडकडाट झाला, प्रचंड आवाज झाला आणि दुसऱ्या क्षणी त्या शिळेच्या जागी महासती अहिल्या दिसू लागली. प्रणाम प्रभू. प्रभू, आपल्या पवित्र पदस्पर्शाने मी मुक्त झाले. आपल्या पावन दर्शनाने मी धन्य झाले. मी धन्य झाले प्रभू. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय